एकीकडे उत्तरेत भाजपचं कमळ फुललेलं असताना दक्षिणेत मात्र काँग्रेसनं सत्तेत असल्याचं पाहायला मिळतंय। कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि आता तामिळनाडू इथं काँग्रेस सत्तेत असणार आहे। पाहूयात त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। काँग्रेसचं दक्षिणायन 2029च्या निवडणुकीआधी काँग्रेसचं पुनर्वसन। दक्षिणेतील राज्य ठरणार काँग्रेसच्या विजयाची नांदी। तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या मैत्रीपूर्ण युगाची सुरुवात झाली आहे। माय ब्रदर राहुल गांधी अवरगळ थलपती विजय यांच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यातील एका क्षणाची चर्चा संपूर्ण देशभरात होताना पाहायला मिळते। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थलपती विजय यांच्या शपथविधीला उपस्थिती लावली आहे। या शपथविधी दरम्यान या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये कमालीची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे। मुख्यमंत्री विजय यांनी चक्क स्वतःच्या मोबाईलनं राहुल गांधींसोबतचा खास क्षण कॅमेऱ्यात कैद केलाय, तर दुसरीकडे राहुल गांधींनी थलपती विजय यांना मिठी मारून शुभेच्छा दिल्यात। तामिळनाडूत विजय यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्यानं काँग्रेस दक्षिणेतील आणखी एका राज्यात सत्तेत सहभागी होणार आहे। कर्नाटकात मे 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 224 पैकी 135 जागा जिंकून पूर्ण बहुमतानं सत्ता स्थापन केली। तेलंगणात डिसेंबर 2023 मध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं 64 जागा जिंकून सत्ता स्थापन केली। केरळात मे 2026 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात UDF आघाडीनं विजय मिळवला आणि आघाडी सत्तेत आली। तसंच तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या TVKला काँग्रेसनं पाठिंबा देत सरकारमध्ये सहभाग नोंदवलाय। खरं तर उत्तरेत भाजपचा गड अभेद्य असताना काँग्रेसनं आता दक्षिणेकडील राज्यांमध्ये पूर्ण ताकद झोकून दिली आहे। कर्नाटक आणि तेलंगणानंतर केरळमध्ये मिळवलेला विजय आणि आता तामिळनाडूत थलपती विजय यांच्याशी जुळलेली नवी समीकरणं हे राहुल गांधींच्या बदलत्या रणनीतीचं यश मानलं जातंय। आता काँग्रेसचं पुढचं लक्ष असणार आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश। त्यासाठी YS जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत काँग्रेस कशी गणितं जुळवते यावर सर्व अवलंबून असेल। त्यामुळे काँग्रेसचं हे दक्षिणायन देशाच्या राजकारणाची दिशा बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।